नमस्कार मंडळी. यावेळीचा ट्रेक हा खूप खास आहे, कारण हा फक्त ट्रेक नाही तर एक मेमोरेबल आणि स्पिरिच्युअल जर्नी असणार आहे. ही जर्नी आहे अमरनाथ यात्रेची. या व्हिडिओमध्ये यात्रेचा प्रवास, ट्रेक, रजिस्ट्रेशन प्रोसेस, राहण्या खाण्याची व्यवस्था आणि बाबा बर्फानीचे दर्शन या सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न असेल. चला तर मग सुरू करूया. जय भोले. अमरनाथ यात्रेचा प्लान हा साधारण 3 महिने आधीच ठरला होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आम्ही ट्रेनने जम्मू तवीला गेलो आणि तिथून बाय रोड पहलगामला. साधारण 28 ते 30 तासांच्या जर्नीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, यूपी, दिल्ली, हरियाणा, पंजाब या स्टेट्स मधून प्रवास करत आपण शेवटी पोहोचतो ते जम्मूला. अमरनाथ यात्रेची रजिस्ट्रेशन प्रोसेस ही त्यांच्या वेबसाईटवर मेन्शन केलेली आहे आणि रजिस्ट्रेशन आपल्याला साधारण 3 महिने आधी करावं लागतं. आणि जर प्री रजिस्ट्रेशन नसेल तर आपण इथे येऊन तात्काळ मध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतो. जम्मू तवीला पोहोचल्यावर वैष्णोदेवी श्राईन बोर्डच्या हॉटेलमध्ये आम्ही फ्रेश होऊन निघालो ते RFID काढायला. आमचं रजिस्ट्रेशन आधीच झालेलं होतं, त्यामुळे आम्हाला फक्त RFID काढायचा होता. झालं का रजिस्ट्रेशन? हो नक्कीच झालं. हो हो महादेवाची कृपा आहे, फटाफट झालं फक्त 3 मिनिटामध्ये. ठीक आहे, मग आता पुढचा प्लॅन काय आहे? पुढचा प्लॅन काय नाही, आता आम्ही भगवतीला जाणार आहोत आणि तिथून मग पहलगाम मार्गे. जम्मू तवीवरून साधारण 5-6 किलोमीटरवर भगवती नगर आहे. यात्रेदरम्यान रोज सकाळी 3 ते 4 वाजता आर्मीचे कॉन्वॉयज इथूनच निघतात. त्यामुळे आम्ही प्रायव्हेट बस मधून भगवती नगरला पोहोचलो. सिक्युरिटी चेक करून आम्ही पोहोचलो ते आर्मीच्या कॉमन टेंट मध्ये. आजची रात्र आम्हाला इथेच राहायचं होतं. भगवती नगरला यात्रींच्या जेवणाची व्यवस्था ही भंडाऱ्यांमध्ये होते. इथे बरेच भंडारे लागलेले असतात. इथे आपण हवं तितकं जेवू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कुठेही जेवण वेस्ट करू नये. जेवण झाल्यावर आम्ही थोडा वेळ आराम करायला म्हणून टेंट मध्ये परत आलो. थोडा आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळी 3 वाजता आम्ही निघालो ते आमच्या बसेसमध्ये. सगळं लगेज बस मध्ये लोड करून साधारण 3:30-4:30च्या दरम्यान आम्ही निघालो पहलगामसाठी. भगवती नगर वरूनच पालतालसाठी आणि त्यानंतर पहलगाम साठी कॉन्वॉयज निघतात. येथे सुद्धा जागोजागी आपल्याला लंगर लागलेले दिसतात, जिथे आपण नाश्ता किंवा जेवण करू शकतो. साधारण 250 किलोमीटरचा बसने प्रवास केल्यावर आम्ही पोहोचलो ते पहलगामच्या बेस कॅम्पला. बॅग्स आणि RFID इथे स्कॅन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो ते आमच्या रूमवर. फ्रेश झालो आणि ठरवलं की आज पहलगामचं मार्केट एक्सप्लोर करायचं. पहलगामचं मेन मार्केट हे हँडीक्राफ्ट्स, वुलन क्लोथ्स, वुडन आणि अँटिक होम डेकोर साठी खूप फेमस आहे.
वुमेन्सचे हँडीक्राफ्ट ड्रेसेस आणि बॅग्सचे बरेच शॉप इथे अवेलेबल आहेत. त्यासोबतच आपण इथे इथलं लोकल फूड सुद्धा ट्राय करू शकतो. अमरनाथ यात्रेचं रजिस्ट्रेशन हे साधारणपणे 3-4 महिने आधी सुरू होतं, कारण प्रत्येक दिवशी प्रत्येक रूटने लिमिटेड लोकांना एंट्री मिळते. त्यामुळे प्री रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्यासाठी एक प्रोसेस आहे. अमरनाथ श्राईन बोर्डाच्या वेबसाईटवरून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता आम्ही हॉटेलवरून निघालो आणि साधारण 4:30 वाजता आम्ही पोहोचलो होतो ते चंदनवाडीला. चंदनवाडी म्हणजे यात्रेचा पहिला स्पॉट. सिक्युरिटी चेक क्लिअर केल्यानंतर यात्रेची सुरुवात होते. पहलगामचा रूट हा साधारण 32 किलोमीटरचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर यात्रा सुरुवात करावी. पहलगामचा रूट हा मोठा असल्याने आपण साधारणपणे 2 किंवा 3 दिवसात यात्रा करू शकतो. तर बालतालचा रूट हा 14 किलोमीटरचा आहे. त्यामुळे आपण यात्रा एका दिवसात संपवू शकतो. चंदनवाडीला यात्रेची सुरुवात केली की लगेचच आपल्याला घोडे आणि पिठ्ठूची माणसं दिसतात. इथे रजिस्ट्रेशन पॉइंट वरून आपण घोडा किंवा पिठ्ठू करू शकतो. ये MG टॉप है, ये जो चढ़ाई चल रही है, ठीक है, ये पिस्सू टॉप है. गुड मॉर्निंग मंडळी. आम्ही 4:30ला सुरू केलेलं, रूमवरून निघालेलो आणि आता 6 वाजले आहेत. इथे बरेचसे आपण घोडे करू शकतो, पिठ्ठू करू शकतो. आपल्याकडे लगेच जास्त असेल तर अशी माणसं आपल्याला हेल्प करायला पण असतात. चार्जेबल आहे ते. आणि ही आहे माझी बॅग. कशी चालू आहे यात्रा? यात्रा एकदम मस्त चालली आहे. आम्ही सकाळी किती वाजता निघालो? जवळजवळ 5 वाजता. आणि 5 वाजता निघाल्यानंतर आता आम्ही थोडंसंच चाललेलो आहे, जास्त नाही. अजून आम्हाला पुढे भरपूर जायचं आहे, पण आमचं दर्शन एकदम झकास होणार आहे. बम बम भोले, बम बम भोले. पहलगामवरून यात्रा करत असताना आपण शेषनाग, पोषपत्री किंवा पंचतरणीला स्टे करू शकतो. 32 किलोमीटर एका दिवसात पार करणं शक्य नसल्यामुळे आमचा स्टे पंचतरणीला ठरला होता आणि त्यासाठी 2 वाजेपर्यंत शेषनाग क्रॉस करणं इम्पॉर्टंट होतं. या रूटवर बऱ्याच जणांना ब्रीदिंग साठी त्रास जाणवू शकतो किंवा ऑक्सिजन लेवल कमी होऊ शकते. अशांसाठी जम्मू काश्मीर गव्हर्नमेंटचे रेस्क्यू टीम्स प्रत्येक किलोमीटरला पोर्टेबल ऑक्सिजन आणि फर्स्ट एड घेऊन रेडी असतात. या यात्रेदरम्यान आपल्याला खूप सारे सिनिक व्ह्यूज पाहायला मिळतात, जे आपलं मन मोहून टाकतात. हर हर महादेव. हर हर महादेव. हम चल रहे हैं मजे से. यहाँ हम 1.5 घंटे में 2 किलोमीटर कंप्लीट किया है और बहुत अच्छा लग रहा है. चंदनवाडी ते पिस्सू टॉप या 3 किलोमीटरच्या खड्या चढाई मध्येच आपला कस लागतो. अंदाजे 3 तास लागतात पिस्सू टॉपला पोहोचायला. असं म्हणतात की एकदा देव आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये देवतांचा विजय झाला. त्यानंतर सगळ्या राक्षसांना इथेच गाडलं, म्हणून या स्पॉटला पिस्सू टॉप असं नाव पडलं. पिस्सू टॉपला पोहोचल्यावर आम्ही एक छोटा ब्रेक घेतला, थोडं खाणं पिणं केलं आणि आम्ही निघालो पुढच्या जर्नीला. या यात्रेमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची काही खास सोय करावी लागत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे भंडारे बघायला मिळतात, तिथे आपल्या जेवणाची सोय होऊन जाते. प्रत्येक भंडाऱ्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीच्या डिशेस खायला मिळतील. खूप साऱ्या व्हरायटीचे स्वीट्स, चाट, कबाब, सँडविचेस, शिरा, उपमा अशा बऱ्याचशा डिशेस आपल्याला प्रत्येक भंडाऱ्यामध्ये खायला मिळतात.
इथे आलेला प्रत्येक भक्तगण हा यात्रेची मजा घेत असतो. त्यामुळे प्रत्येक भंडाऱ्यामध्ये जिथे जिथे गाणी लावलेली असतात तिथे तिथे ते नाचतात, गातात सुद्धा. तीन तासाचा ट्रेक आमचा कंप्लीट झाला आहे आणि आता आम्ही पिसू टॉपला पोहोचलो आहे. पिसू टॉपला लंगरमध्ये आम्ही थोडा नाश्ता केला आणि आता आम्ही पुढे जाणार आहोत. साधारण 2 वाजेपर्यंत आम्हाला शेषनाग कंप्लीट करायचं आहे, कारण 2 नंतर शेषनागच्या पुढे जाऊ देत नाही. ट्रेक सुरू केला होता तेव्हा ऊन नव्हतं, थंड वाटत होतं, पण आता क्लायमेट चेंज झालं आहे आणि आता ऊन यायला लागलं आहे. आता बॉडी डिहायड्रेट व्हायला सुरुवात होईल थोड्या थोड्या वेळाने. अमरनाथ यात्रेमागची कथा अशी आहे की एकदा पार्वती देवी भगवान शंकराकडे अमर कथा ऐकण्यासाठी हट्ट करू लागल्या आणि शंकर भगवानांनी त्यांना कथा सांगायचं ठरवलं. पण त्यासाठी त्यांना अशी जागा पाहिजे होती जी निर्मनुष्य असेल, जेणेकरून कथा फक्त पार्वती देवीलाच ऐकवता येईल. आणि म्हणून दोघे निघाले ते या गुफेच्या शोधात. गुफेकडे येताना भगवान शंकर काही ठराविक डिस्टन्सवर आपल्याकडच्या गोष्टींचा त्याग करू लागले, जसं की पहलगामला नंदी सोडला, चंदनवाडीला डोक्यावरील चंद्रकोर, शेषनाग लेक वर गळ्यातील वासुकी, MG टॉप म्हणजेच महागुणज टॉपला गणपती आणि पंचतरणीला पंचमहाभूत. असं करून दोघे शेवटी पोहोचले ते गुफेमध्ये आणि भगवान शंकरांनी कथा सांगायला सुरुवात केली. कथा ऐकत असतानाच मध्ये देवी पार्वतीला झोप लागली, पण कोणाच्या तरी हुंकारांचा आवाज येत होता, म्हणून भगवान शंकरांनी कथा संपूर्ण केली. जेव्हा देवी पार्वतीला जाग आली तेव्हा शंकर भगवानांना समजलं की त्यांनी कथा ऐकलीच नाहीये. तिथे असलेले 2 कबूतर ही कथा ऐकत होते आणि भगवान शंकरांना हुंकार देत होते. हे समजताच भगवान शंकरांना राग अनावर झाला आणि त्यांनी त्या कबुतरांना मारायचं ठरवलं. पण असं केलं असतं तर अमर कथेचा सार खोटा ठरला असता, म्हणून भगवान शंकरांनी त्यांना सोडून दिले. आजही ही 2 कबुतरं आपल्याला त्या गुफेमध्ये दिसतात. शंकर आणि पार्वती यांनी स्वतः पहलगाम मार्गाने ही यात्रा केली, म्हणून या मार्गाला जास्त महत्व आहे. पिसुटॉप पासून 4 किलोमीटरवर जोजीपाल पास आहे, जिथे आपल्याला भंडारे मिळतात. आणि पुढच्या 5 किलोमीटरच्या डिफिकल्ट ट्रेक नंतर आपण पोहोचतो ते शेषनाग लेकला. जोजीपाल ते शेषनाग हा खडा चढ आणि नॅरो रूट मुळे डिफिकल्ट पॅच बनतो. इथे बऱ्याच ठिकाणी लँडस्लाइड होण्याचे चान्सेस सुद्धा आहेत. शेषनाग लेकला जर आपण 2 वाजल्यानंतर पोहोचत असू तर आपल्याला इथे स्टे करावा लागतो. शेषनाग लेक हा इतका सुंदर आहे की इथून जाण्याची इच्छाच होत नाही. शेषनाग ते पंचतरणी हा या यात्रेमधला सगळ्यात डिफिकल्ट पॅच आहे. MG टॉप पर्यंत अगदी खडा चढ आणि नंतर तितकाच खडा उतार, त्यात लो ऑक्सिजन प्रोन एरिया. यात्रेकरूंचा खरा कस हा इथेच लागतो आणि या यात्रेमधील सगळ्यात सुंदर लँडस्केप सुद्धा आपल्याला इथेच पाहायला मिळतात. साधारण 3 तासांच्या ट्रेक नंतर आपण पोहोचतोय ते पौषपत्रीला. पौषपत्रीचा भंडारा हा अमरनाथ यात्रेतील सगळ्यात मोठा भंडारा आहे. इथे सगळ्यात जास्त फॅसिलिटीज अवेलेबल आहेत.
चाट, वेगवेगळे कबाब, वेगवेगळ्या क्युझिन मधील जेवण, पिझ्झा, पास्ता, वेगवेगळे ज्युसेस, असं इथे खूप काही अवेलेबल आहे. इथे राहण्याची अरेंजमेंट सुद्धा होते. चांगले वॉशरूम्स आहेत, मसाज सेंटर आणि हॉस्पिटल सुद्धा आहे. पोषपत्रीपासून साधारण 2-2.5 तासांच्या ट्रेक नंतर फायनली आम्ही पोहोचलो ते पंचतरणीला. सिक्युरिटी चेक क्लिअर करून आम्ही आमच्या टेंट मध्ये जाऊन आराम केला. या व्हिडिओ मध्ये आपण इथेच थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पंचतरणी ते गुफा दर्शन आणि त्यानंतर बालताल असा प्रवास बघूयात. साधारण 2